निर्वाण स्फटिक शिवलिंग या ठिकाणी आज आपण चाललोय. सगळ्यात सुंदर स्फटिकाचं शिवलिंग आपल्या भूमीवर आहे महाराष्ट्रात. सगळ्यात मोठा भस्म आरतीचा आणि भस्म अभिषेकाचा जो कार्यक्रम होतो तो महाराष्ट्रात आपल्याकडे होतो. जितके शंकर वेडे आहेत त्यांच्यासाठी हे स्थान बनलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल असलेल्या निर्वाण स्फटिक शिवलिंग या ठिकाणी आज आपण चाललोय आणि या शिवलिंगाचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करवणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हा रोड मालवणला गेला आहे आणि इथंच तुम्ही बघताय चिकू सावली म्हणून हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं. इथं पार्किंगची व्यवस्था आहे. रोडच्या थोडं आतमध्ये चालत जायला लागेल आणि मला वाटतं 5 मिनिटं काहीतरी चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतील. हो, समुद्राची वाळ. इथं बोर्ड लागलाय आणि इथून आपल्याला लेफ्ट साईडला परत आतमध्ये जायचं आहे. हर हर महादेव. तर आपण रुद्रनाथ फाउंडेशनमध्ये आहोत. हे निर्वाणलिंग मंदिर आहे आणि तुम्ही बघत असाल काय सगळ्यात सुंदर स्फटिकाचं शिवलिंग आपल्या भूमीवर आहे महाराष्ट्रात. आता महाशिवरात्र येते. आपली योग परंपरा आहे जिथे आपण क्रियायोग हा निःशुल्क लोकांना शिकवतो, वेदमंत्र शिकवतो आणि जी काय ध्यान साधना जी आहे ती आपण शिकवतो. इकडे जागृत आई कालीचं महाकालीचं स्थान आहे जिकडे आपण शक्ती उपासना आणि ध्यान करतो आणि इथे सगळ्या निर्गुण जे अद्वैत शिवमार्गी साधना ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या इकडे होतात. आता महाशिवरात्र असल्याने सगळ्यात मोठा भस्म आरतीचा आणि भस्म अभिषेकाचा जो कार्यक्रम होतो तो महाराष्ट्रात आपल्याकडे होतो. तर रात्री 11 वाजता महाभस्माभिषेक आहे आणि संपूर्ण दिवस रुद्राभिषेक असणार. नंतर यज्ञ असतील. चांगले देशातून गायक आपल्याकडे येतात आणि तो दिवस जो आहे आपला तो महादेवाचा आणि आई पार्वतीचा म्हणजे आई कालीचा हा विवाह सोहळा म्हणून आपण जल्लोषाने आपण साजरा करतो. तर नक्की सगळ्या भाविकांनी या आणि जितके शंकर वेडे आहेत त्यांच्यासाठी हे स्थान बनलेलं आहे आणि योग साधनेसाठी, स्वतःच्या वैचारिक उंचीसाठी आणि सनातन धर्मासाठी प्रत्येकजण तुम्ही इकडे येऊ शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता. भस्मारती ती नेहमी होते की? भस्मारती फक्त महाशिवरात्रीला होते. ओके. रात्री 11 वाजता होणार ती. तर संपूर्ण कॅम्पसमध्ये मशाली असतात आणि त्यावेळी महादेवाचं आव्हान होतं कारण गणांना माहिती नव्हतं महादेवाला सजवायचं कसं आणि शृंगार कसा करायचा. तर आपण सगळे वेडे वाकडे गण महाकालेश्वरला जशी होते जरा अजून जल्लोषाने होते आपल्याकडे कारण तिकडे पूर्ण भस्माने होळी खेळली जाते. तर तो अनुभव घ्यायचा असेल तर भस्माने होळी खेळली जाते. होळी खेळण्यासाठी सगळ्यांवर भस्म उडतं कारण आपण गण म्हणून त्याला सजवतो, त्याला आवाहन करतो आणि तो लग्न मंडपात महादेव येतात आणि मग लगेच मग त्याचं सुंदर शृंगार जो आहे तो याचा केला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार कधी करण्यात आला साधारण? जीर्णोद्धारपेक्षा आपली स्थापना झाली. जसं माझा गुरु आदेश झाला तरी आम्ही इकडे 5 वर्ष आधी आम्ही इकडे अखंड धुनी प्रज्वलित केली. नंतर एक लहान शिवलिंग होतं. प्रत्येक साधकांनी 5-5, 9-9 लाख मंत्रांचं अनुष्ठान केलं. वयाच्या 18व्या वर्षापासून ते 80 वर्षाचे आपले साधक आहेत. येताना आम्ही एकटे आलो होतो पण आता 1000 लोकांचा परिवार आहे. तर तसं विवेकानंदांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो. आम्ही मुहूर्त काही बघितला नाही. विवेकानंद एवढी महाविभूती आपल्या देशात आली तरी मला तो नक्कीच चांगलाच मुहूर्त असेल. तर त्यावेळी ती सनातन धर्मासाठी जी सशक्तीकरणासाठी विवेकानंदांनी जे योगदान केलं त्याच्यासाठी छोटासा काय होईना म्हणजे खारीचा वाटा म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. काय स्फटिक शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं काय सांगता येईल? स्फटिक म्हणजे तुम्ही कॉट्स, क्रिस्टल कॉट्स बोलतात. कॉट्स नावाची कंपनी पण आहे जी वॉचेस बनवते. तर त्याच्यात इलेक्ट्रिसिटीसाठी आणि वेळेच्या काउंटिंगसाठी हा कॉट्स खूप इम्पॉर्टंट मानला जातो फिजिक्समध्ये. ओके. तो एक महाकालाचं प्रतीक आहे. मुळात हा सदाशिवलिंगही त्याला बोलतात कारण तो वायव्य आहे. बरोबर. वायव्य नॉर्थ वेस्ट फेसिंग त्याची योनी आहे आणि साऊथ वेस्ट
दक्षिण जो मृत्यूला फेस करतो. फेस करा. म्हणलं म्हणजे तुम्ही मृत्यूशी निर्भय होणं तुम्ही शंकराकडे पोचतात. बरोबर महाकाल पण तसंच आहे. बरोबर. तर त्या हिशोबाने त्याची स्थापना आहे की प्रत्येक जण जो आत्मसाक्षात्कारासाठी नाहीतर स्वतःला जाणण्यासाठी आपण अंतर्शिव आणि बाह्य शिव बोलतो. तर आतमधला शिव तुम्हाला कळलं, बाहेरचं कळणार. त्या हिशोबाने त्याची पूर्ण स्थापना केली आहे. सप्तचक्र साधनेसाठी खूप पॉवरफुल मानलं जातं. आणि महासंजीवनी मृतसंजीवनी मंत्र जो आहे त्यांनी याचं अनुष्ठान केलं आहे. म्हणजे कोणाला काही आरोग्यापासून म्हणजे मानसिक प्रगतीसाठी कोणालाही इकडे साधना उपासना आणि ध्यान करायचं असेल त्या अनुषंगाने आम्ही इकडे सगळं केलं आहे. तर मुळात ही साधना स्थली आहे आणि तपभूमी असल्यामुळे जेव्हाही आपले क्रियायोगाचे नाहीतर आपले मेडिटेशनचे बॅच असतात त्यावेळी आपण कॅम्पस बंद ठेवतो. त्या दर्शन चालू नसतं. ओके. कारण सायलेन्स झोन आहे पण तुम्ही बघतात सायलेन्स हा सगळ्यांसाठी डिफिकल्ट झालाय आजकाल. लोक शांततेला जास्त घाबरतात आवाजापेक्षा. खरं. तर मंडळी, हे होतं कोकणातील महत्त्वपूर्ण असं शिवलिंग. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याची डिटेल माहिती मी कॅप्शनमध्ये देखील दिली, ती देखील वाचायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय शिवराय.